कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी साहेब, लॉन्ड्रीचे कपडे। येस, थँक्यू। येतो मी। काय ग, सगळे कपडे आलेत ना? जरा तपासून घ्या। माझ्या 2 साड्या पण होत्या, बघ जरा। यांना एकत्र आणण्याची चांगली संधी आहे। आता बाबांचे कपडे घेऊन आईंनाच पाठवते। आई, एक काम करता का? हे सगळ्यांचेच कपडे आलेत वाटतं, माझे, अधिपतींचे, आणि तुम्ही बाबांचे कपडे देता का त्यांना? हो, देते ना। सॉरी, आम्ही तुम्हाला सांगते, पण हे इतके सगळे कपडे आलेत ना म्हणून। अगं एवढं काय त्यात? एवढेच आहेत? आहेत, अजून आहेत। त्या 2 साड्या दे जरा। हा, हे घे। आणखीन काही आहेत? नाही, एवढेच आहेत। अच्छा, अशी आयडिया चालली आहे हिची। सारखं खोलीत पाठवायला वय त्या चारूबाईला। तू किती बी प्रयत्न कर ग मास्तरडे, म्या तुझ्या मनासारखं काय बी होत देत नसत्या। अगो बया 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 बया, अहो हे काय हो? हा, अहो घरात एवढे नोकर चाकर हाय, तुम्ही कशा पायी एवढी कापडं घेऊन चाललायसा? का अधिपती भांडले म्हणून नाराज होऊन घरबीर सोडून चाललाय का काय? गम्मत गम्मत केली हो, रागबिग मानू नका बर का। त्याचं काय हाय, मला का नाही लई वाईट वाटतं बघा तुमचं। म्हणजे बघा की, तुम्ही आई असून अधिपती काय तुम्हासनी आईचा मान देणं झालं ती। आता तुम्हासनी बी ध्यानात आलंच असेल की का आईपेक्षा त्यांच्यासाठी माझी ताई किती महत्वाची आहे ते। काय हाय नव, माझ्या ताईनं लई जीव लावलाय व त्यासनी, आणि मला माहित आहे त्यांच्या आई साहेबांपुढे ते कुणाला बी उभं करणार नाहीत, राहूच देणार नाहीत। म्हणूनच मला तुमचं लई वाईट वाटतंय बघा। नाही पण मला अजिबात वाईट वाटत नाहीये की अधिपती माझ्यापेक्षा भुवनेश्वरीनं वरचं स्थान देतोय। ते साहजिकच आहे ना, ते समजू शकते मी। पण काय, वळणाचं पाणी वळणाकडे जातच। त्यामुळे आज ना उद्या अधिपती नक्की मला आईचं स्थान देईल, खात्री आहे मला। त्यामुळे तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका, टेन्शन घेऊ नका, आणि त्याहूनही वाईट वाटून घेऊ नका। तुम्ही तुमचं काम करायला चालला होता ते करा ना, मला माझी कामं करू द्या। चारूबाई, आता काय? नाही म्हणजे मगाशी जे मी काय बोलले का नाही त्याचा राग बिग मानू नका। म्हणजे मला जे वाटलं ते मी बोलले। मला पण जे वाटलं तेच मी पण बोलले, मला राग नाही आला। बरं तुम्ही तिकडे कुठे चाललायसा? तुमची खोली इकडे आहे ना? अहो हे ह्यांचे कपडे आहेत ना, ते त्यांना देऊन येते। आता मात्र कमालच झाली बाई तुमची। अव तुम्ही घराच्या मालकीन बाई हायसा, ही असली काम करणं तुम्हाला शोभत नाही। तुम्ही की नाही काम करा, ही समधी कापड माझ्याकडे द्या, मी ठेवते। द्या द्या हो द्या। आणि तुम्ही का नाही आता तुमच्या खोलीत जावा, आराम करा। हा बर। त्या मास्तरडीनं किती बी प्रयत्न केला नव्ह तरी मी हाय आडवी यायला मांजरीवाणी। तुझ्यावर 24 तास लक्ष असणार आहे बघ माझं चारूबाई। ए धनाजी, धनाजी ये इकडं। ही घे कापड, मोठ्या मालकांची इस्त्रीची कापड आहेत। ही असली हलकी सलकी कामं म्या करायची का रे? हा, अजिबात लक्ष नसतंय तुमच्या लोकांचं। चल चल येऊन ठेव। वहिनी साहेब, काय करायलाय? सूप करते बाबांसाठी। हो, आणा इकडे, म्या करतो। बरं ठीक आहे, तुम्ही करा, पण फक्त सूप करा, त्यांना द्यायला जाऊ नका। का हो? मी आईंना सांगते द्यायला सूप। अहो त्या चिडत्याल। कोण? दुर्गेश्वरी मॅडम। अहो सरकारी इस्त्रीचे कपडे घेऊन मालकाच्या खोलीत चालले होते, त्याने त्यांच्याकडे घेऊन मला दिले, म्हटलं जा नेऊन ठेव।
म्हणून म्हणलं. वा र वा धनाजी. काय र कसं सांगायलायस? माझी चुगली करायलायस वय तिला? इथं काम करायला येतोस का भांडणं लावायला येतोस रा घरात? हा मावशी हो काय कशाला बोलताय तुम्ही? त्यांना ते असं काहीच करत नव्हते. काहीच केलेलं नाही. एवढी मोठी चुगली लावायला की माझ्याबद्दल? हा आणि असं सांगतोय जसं काय मी मुद्दा म्हणूनच कपडे घेतले त्यांच्याकडनं आणि ह्याला दिले ठेवाय. काय र? नाही नाही असं काहीच ते म्हणत नव्हते. त्यांनी फक्त जे सांगितलं ते त्यांनी फक्त जे झालं ते सांगितलं. आणि तुम्ही मला सांगा मावशी, तुम्ही ह्यांच्याकडे का दिले कपडे? वा ग वा. आता तू माझी उलट तपासणी घेणार आहेस काय? अय धनाजी, तू काय तोंडाकडे बघत बसलायस रे? जा की तुझी बाकीची कामं कर. चल जा. वय मी सांगितलं अगं घरात एवढे नोकर चाकर आहेत त्यासनी करू दे की काम. चारूबाईंनी असली कामं करणं शोभते का त्यासनी? सांग बरं. सांगितलं मी त्यासनी. बोल. पण मावशी त्यांना जे हवंय ते करू दे ना त्यांना. आणि घरात नोकर चाकर असले म्हणून काय झालं? घरातल्या मालकिणीला जर काही करायचं असेल तर तुम्ही का अडवताय? म्हणजे मी मुद्दामच केलं असं म्हणायचंय का तुला? असंच आहे. त्याचं काय हाय? माझी ताई नाही ना व घरात. या समदे या आमच्यावरच आरोप करा. हे बघ तू काल आलेली पोरगी आहेस. तू सांगणार मला आता मी काय करायचंय काय नाही करायचंय? हा हे बघ म्या ताईची बहीण हाय. या नात्यानं म्या बी तुझी सासूच आहे. तेव्हा उलटी उत्तरं द्यायची नाहीत मला. कळलं? मी उलट उत्तर नाही देते तुम्हाला. एवढ्या का चिडताय तुम्ही? मी असं काय बोलले? हा हे बरं आहे की. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे म्हणजे काय आहे? करून चौरून परत नामानिराळं राहायचं नाही का? म्हणजे काय झालं ग दुर्गे? विचार की हिला विचार. तो धनाजी माझ्याबद्दल चुगली करत होता हिला आणि ही त्याची बाजू घेऊन मलाच बोलायला. नाही नाही बाजू असं नाही. मी असं काहीच बोलले नाहीये. बघ तू आलीस का नाही म्हणून आता गप्प करायला मला. काय नाही ग ताई नाही ना व घरात म्हणून आता ही स्वतःच घराची मालकीन व्हायल्या आणि आता रुबाब गाजवायल्या आपल्यावर. असं काहीच नाहीये मावशी. तुम्ही असं का बोलताय? अगं असं काय बोलताय म्हणजे? अगं हे समजा घडलंय म्हणून तर बोलायला ना का मला उगं खूळ लागलंय? हा सांग की. नाही त्याचं काय आहे ना व? आम्ही काय बी केलं का नाही त्याच्यात वाकडच बघायचं. चुकीचेच अर्थ घ्यायचे. तसं बी आमसनी काय शून्यच किंमत आहे या घरात नाही का आत्ते? दुर्गे गप की जरा जरा तोंड बंद कर. पराचा कावळा करू नकस. का उगा एवढ्या थोड्या गोष्टीवरून वाद घालत असते ग? जा जा तुझी कामं कर जा. का नक तिथे नाक खूप असते या. हा आणि काय गरज होती ग हे एवढं समजा करायची? आत्ते आता तू बी जा. तू जा बघू इथून. जा गुमान. खऱ्याची दुनियाच नाही राहिली. ह्या अशा काय आजी मी खरंच काहीच केलं नव्हतं एवढं. अगं जाऊ दे ग. तू कशाला उगाच तिच्याकडे लक्ष देती? अगं स्वभावच आहे तिचा असा. उगा कांगावं करते. ये बघ तुला जे काही करायचंय ना व ते करत राहा. माझं दुर्गीकडे लक्ष आहे. मग काळजी करू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.